आणि सज्जन हो, आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करत असताना कालचा विषय आपला असा सुरू होता की भगवान अवधूत आणि यदुराजाच्या संवादामध्ये पश्चातापाच्या नंतरचं जे मनोगत किंवा वैराग्य प्राप्तीनंतर पिंगलेला जे काही सुचतं, त्यामध्ये ती म्हणते की या जन्मी आपल्या हातून फार वाईट कर्म झालं, हे खरं आहे. पण ती पूर्वसंचिताविषयी जागृत असताना असं म्हणते की काहीतरी जबर माझी पूर्व पुण्याई होती आणि ती उदयाला आली आणि त्या परमात्म्याने, त्या पुरुषोत्तमाने आपल्यावर संतुष्ट होऊन, कृपा होऊन मनामध्ये खऱ्या खऱ्या झालेल्या पश्चात्तापाने मनामध्ये वैराग्य निर्माण झालं. पण जनरली सामान्यतः असं पाहिलं लक्षात येतं की कितीही दुःख मानवी जीवनामध्ये अंगावर कोसळली तरी देहबुद्धीच्या माणसाला त्याचा क्रोध येतो, पण तो इतका तात्पुरता असतो, त्याचं वाईट वाटणं सुद्धा इतकं तात्पुरतं असतं, इतकं साधं असतं की खरं म्हणजे त्याच्यातून पश्चाताप होणं आवश्यक असतं, तो होत नाही. काल त्या चिंतनामध्ये नाथ महाराज आपल्याला असं सांगतात की वैराग्य तर पाहिजेच पाहिजे, पण त्या वैराग्याची सुद्धा एक वेगळी गुणवत्ता नाथ महाराज सांगतात, ती अशी आहे की विवेकासहित वैराग्य. विवेक आहे आणि वैराग्य आहे असं ज्याच्याकडे असेल, किंवा हेच मानवी जीवनाचं परमनिधान आहे. याचा उल्लेख पुढे सुद्धा नाथ महाराज करणार आहे की विवेकासह किंवा विवेकाने युक्त असलेलं वैराग्य हे माणसाच्या जीवनाचं परमनिधान आहे आणि मग त्याच्या योगाने पूर्ण समाधान मानवी जीवनामध्ये तुम्हाला मिळतं, असं नाथ महाराज कालपर्यंत आपल्याला, कालच्या चिंतनामध्ये आपल्याला सांगत होते. आता पुढचा विषय आपल्याला पाहायचा आहे की आताच आपण पाहिलं की अंगी आदळता दुःख द्वंद्व, अभाग्यासी ये सबळ क्रोध, थिता थिता विवेक कोय होय अंध, भाग्य मंद ते जाणा, दुःख दंखताची दृष्टी, ज्यासी वैराग्य विवेके स्फुटी, तेने छेदुनी स्नेह हृदय गाठी, पावे उठा उठी निज सुख. पुरुषांसी परमनिधान, विवेक युक्त वैराग्य जाण, तेणे होऊन या प्रसन्न समाधान पावती. मी पूर्वी परम अभाग्य महापुरुषांचे जे निजभाग्य, ते भगवंते दिधले वैराग्य, झाले श्लाघ्य तिन्ही लोके. पिंगाला म्हणते की खरोखर काहीतरी कुठल्या तरी जन्मातलं काहीतरी पुण्याचा संचय होता आणि त्या पुण्याच्या संचयाने खरा मनापासून पश्चाताप झाला आणि वैराग्य प्राप्त झालं. कृपा करून भगवंत निज वैराग्य दिधले माते, तेने सोडविले दुराशेते, ग्राम्य विषयाते छेदिले, तो उपकार मानुनी माथा, त्यासी मी शरण जाईल आता, तो सर्वाधीश नियंता, तथा कृष्णनाथा मी तुझ शरण. सज्जन हो, भगवंताच्या कृपेनेच खरं वैराग्य येतं आणि वैराग्य जर खरं असेल तर दुर्वासना मानवी जीवनातली नष्ट होते. प्रपंच करत असताना वेळोवेळी आपण सगळे प्रापंचिक आहोत आणि कालचा समर्थाचा अभंग हे श्लोक आपल्याला सगळ्यांना माहिती की जगी सर्व सुखी असा कोण आहे. समर्थ तेच सांगतात की आपल्याला दुःख होण्याचं कारण इतकी वर्ष प्रपंच करून सुद्धा त्याचे सगळे निकष आपल्याला माहीत असताना, त्याचं आतापर्यंत फळ आपल्याला माहीत असताना, की कधीही आपल्याला आतापर्यंत सुख प्राप्त झालेलं नाही, एवढा अनुभव घेऊन सुद्धा मानवी जीवनामध्ये आपल्या हे लक्षात येत नाही की प्रपंचामध्ये आपल्याला सुख मिळणारच नाही, इतक्या वर्षाचा अनुभव. त्याचं कारण जगी सर्व सुखी,
जगामध्ये सर्व सुख प्राप्त झालेला कोणीच नाही. आणि समर्थ म्हणाले की हे तुमचं अज्ञान आहे की मला याच्यात सुख मिळेल. दुसरं म्हणाले की 3 गोष्टींनी प्रत्येकाचा प्रपंच 3 गोष्टींनी अपूर्ण आहे. पहिली गोष्ट संपत्ती, दुसरी गोष्ट शारीरिक संपत्ती आणि तिसरी गोष्ट संतती. या 3 गोष्टी अपूर्णतेचं कारण आहे. शरीर संपत्ती असेल तर आर्थिक संपत्ती नसेल, आर्थिक संपत्ती असेल तर शरीर संपत्ती नसेल, या दोन्ही गोष्टी असेल तर संततीच नसेल. संतती असेल तरी ती सुख देणारी आहे का नाही. काही संतती मागच्या जन्मातलं आपलं ऋण फेडायला येते, काही या जन्मात ऋण करायला जाऊन, असं भागवतात सुद्धा सांगितलंय. तेव्हा त्या संततीचं म्हणा, त्या शरीर संपत्तीचं म्हणा, ह्या 3 गोष्टी बरं या तिन्ही आहेत तर त्या कायम टिकतील की नाही याची कायम चिंता असते. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी सारख्या, पैसा आहे, शरीर संपत्ती आहे, संतती आहे, ती चांगली आहे, चांगली वागते, तिचं सगळं चांगलं आहे, माझं चांगलं आहे, हे सारखं चांगलं असेल की नाही याची एक चिंता माणसाला कायम असते. आणि या सगळ्यांमुळे सज्जन हो, प्रपंच हा अपूर्ण आहे. आणि या प्रपंचामध्ये सगळं सुरू असताना अखंड सदवासना राहील का नाही. अखंड सदवासना राहण्यासाठी पुन्हा सांगतो, अखंड सत्संगती. आणि अखंड सत्संगतीमध्ये सुद्धा सारखं वाचन, सारखा सत्संग, सारखा संतांच्या देहाचा, संतांच्या सहवासाचा संग कायम मिळेल असं नाही. तेव्हा मग खरा सत्संग कोणता आहे तर म्हणाले अखंड नामात राहणे. अखंड नामात राहणे इतकी खरी संगती मानवी जीवनात तुम्हाला कुठेच मिळणार नाही. कारण ती तुमच्या हातात आहे. तिथे तुमचे प्रयत्नच गरजेचे आहेत. आणि त्या भगवंताच्या पासनं जेव्हा जेव्हा आपण दूर जातो, अगदी शांतपणे आपण आपलं दिवसभराचं, म्हणून ते महाराज म्हणाले ना, चित्तशुद्धीसाठी संध्याकाळी माझ्या समोर उभं सांगा की दिवसभरामध्ये काय केलं. आणि त्याचा एक महत्वाचा फायदा सज्जनो असा होतो, आपण करून पहा, अनुभवानिमित्त मला सांगा की दिवसभरात ज्या ज्या क्षणी आपण महाराजांच्या अनुसंधानापासून, नामाच्या अनुसंधानापासून दूर गेलो, त्या वेळेला तुम्ही सचिंतच झालेला आहात, चिंतितच राहिलेला, सचिंतच राहिलेला. अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत थोडंसं बारीक ऑब्झर्वेशन करा. नामात असाल, चांगल्या वाचनात असाल, चांगल्या विचारात असाल. बरं, दुसरं महत्वाचं, आपल्या हातात नाही कोणता प्रसंग आपल्यावर कोण केव्हा ओढवणार आहे दिवसभरामध्ये. एखादा आला, तुम्ही काहीच नाही, तुमच्या ऑफिसमध्ये काम करता, बस तो आला, त्याचं काहीतरी तुम्ही कधीतरी काम नाही केलं, ते येऊन तुमच्याशी भांडल्यात, काय करणार तुम्ही. आपण तर काहीच केले नाही, आपण नामात बसलेलो. अशा वेळेस तुम्ही काय करणार. शांतपणे नामात राहण्याचा अभ्यास करावा, समजून सांगायचा प्रयत्न करावा. याच्या व्यतिरिक्त व्यवहारदृष्ट्या जेवढ्या काही गोष्टी सन्मार्गाने करता येईल तेवढ्या कराव्या आणि आपल्या नामातच राहणं, तरच तुम्हाला शांती मिळाल. आरेला कार्य केलं की तुम्हालाही ताप, त्याचं बीपी वाढणार, माझं बीपी वाढणार, समजा. म्हणून महाराज म्हणाले की विषयाची, आता मुद्दा मला हे सांगायचं की विषयाची आसक्ती सुटली की त्या जीवाला भगवंताचा, सद्गुरुनाथाचा उपकार वाटतो, उपकार स्मरतो तो, आणि मग भगवंताला शरण जातो. ही गोष्ट अपेक्षित आहे की विषयाची आसक्ती सुटणं खरोखर फार अवघड आहे, अवघडच आहे. कारण इतके जन्मोजन्मी प्रपंच आपण केल्यामुळे इतकी त्या प्रपंचाची आसक्ती आहे. आसक्तीपेक्षा काही कर्तव्याने आपण इतके बांधलेलो की ते करावंच लागणार. मग अशा वेळेला महाराजांचंच ते वाक्य की बाबा जे घडेल, आलंय ना आता आपल्या माझ्या वाट्याला, हे आलं, हे करावंच लागणार आहे, त्याला सोडून जाता येत नाही. मग व्यवहारदृष्ट्या जे आहे ते त्यांच्या कानावर घालावं. महाराज असं आहे, तुमचं सांगितलं, तुम्ही सांगितलं म्हणून मी वागतो. आणि ते तेच म्हणाले की ज्या वेळेला तुम्ही आलेल्या गोष्टीला स्वीकाराल
महाराजांच्या अपेक्षा समाधानाने स्वीकारा. आज ते आपल्याला समाधानाने स्वीकारता येईल काही माहित नाही. आणि ज्या वेळेला समाधानाने स्वीकारायची वेळी त्या आधी साधन झालेलं असेल किंवा साधन झाल्याशिवाय समाधान आहे. पण आज ऍक्सेप्ट करा, कारण त्याच्याशिवाय पर्यायच नाही. ते ऍक्सेप्टन्स झाल्यानंतर ते म्हणाले हळूहळू विषयाची आसक्ती ती सुटणं शक्य नाही. प्रपंच करायचा, पैसा पाहिजे, पैसा मिळवावा लागणार आहे. महाराज म्हणाले सन्मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर ते म्हणाले की शरणागतीने स्वानंद प्राप्त. शरणागत भाव येण्यासाठी प्रापंचिक दुःखाची गरजच आहे. आपण काही ठरवून 8 दिवसापूर्वी आपण जो नाथांचा विषय, ते आपण त्या जगात असा कोणीच नाही, नाही येऊ द्या महाराज, 2-4 दुःख येऊ द्या, असं इतकं दुःख आपल्याला आलंय, पण त्या दुःखाची सवय झाली नाही. आणि दुःख किंवा आपल्याला न आवडणारी गोष्ट आपण कधी मागितली का? नाही. पण ती आल्याशिवाय सुटली का? आपल्या वाटेला सुख आणि दुःख आपण न मागता येतं. त्याचं कारण हा संपूर्ण मानवी जीवन प्रारब्धाच्या अधीन आहे. मग प्रापंचिक आघाताचा, प्रापंचिक दुःखाचा ही प्रतिकूलता आहे फार मोठी तुमच्या माझ्या जीवनात. नाथ महाराज सांगतात की या प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये बदलण्याचं सामर्थ्य भक्ताच्या ठिकाणी आहे. केव्हा येईल ते? विवेकानेच. विवेक निर्माण कसा होईल? साधन. साधनात साधन कलियुगात फक्त नाम आहे. आणि आलेल्या या प्रापंचिक दुःखाला, या आघाताला विवेकाने विचार करा की ओके झालंय, घडलंय. कारण आपण तर काही ठरवलेलं नव्हतंच. विवाह करण्यापूर्वी माहित होतं का आपल्या वाट्याला हा जोडीदार येणार आहे? आपल्या खूप इच्छा आकांक्षा होता, चंद्रमुखी मिळावी, अंक मिळावं वगैरे. तुम्हाला काही वाटत असेल तर ते काही असेल. कोणाचा प्रपंच मला सांगा. म्हणजे महाराजांचं मला ते पत्र फार आठवतं, प्रल्हाद महाराजांचं. त्या बाईने एवढं पत्र लिहून पाहिलं प्रपंचातल्या दुःखाचं. साहजिक आहे, महाराजांना सद्गुरूंना नाही पाठवलं. सगळं तिचं एवढं मोठं पत्र वाचलं महाराजांनी. लगेच पोस्ट कार्ड घेतलं, पत्र लिहायला बसले. म्हणजे माय दशरथ राजा, इंद्र ज्याला घाबरत होता, आणि कुबेर नुसता दशरथाने म्हटलं की मी येतो, नको नको म्हणले, सगळे कॅश पाठवून द्यायचं, सुवर्णाचा पाऊसच पाडायचा कुबेर. असं ज्याचं पृथ्वी नाही तिन्ही लोकांमध्ये वजन होतं, त्या दशरथाचा प्रपंच किती भयावह झाला. तो पूर्ण झाला का? तो अपूर्णच राहिला की नाही? त्याचा तरी प्रपंच बरा झाला का? दशरथाचं निधन झाल्यानंतर भरत आजोळी होता. भरताला काय निरोप केला होता माहिती? जस्ट इमर्जन्सी इज देअर, तुम्ही स्टार्ट इमिडिएटली. त्याला सांगितलं नाही काय झालंय म्हणून. आणि दशरथ नंदीग्रामावरून, त्या आपलं नाही, अयोध्येच्या जवळ उत्तर प्रदेश मधल्या आजोबांच्याकडून निघाला राजपुत्र. अयोध्येच्या बाहेर पूर्वजांचं एक मंदिर होतं. मंदिर म्हणजे मोठं सुंदर, आपण त्याला स्मारक म्हणू, की जिथे संपूर्ण रघुवंशातल्या यांचे पुतळे लावले. आणि प्रथा अशी होती की अयोध्येला येताना आधी त्या मंदिरात जायचं, तिथे सगळ्या आपल्या वंशातल्या सत्पुरुषांचे, पूर्वजांचे दर्शन घ्यायचे. युवराज उतरले, कुलगुरू तिथे होते, पूजेचं ताट, दिलीप, नहुष, आमके तमके सगळ्यांचं करता करता दिलीपाच्या नंतरचा पुतळा पाहिला, दशरथाचा. युवराजाच्या, भरत राजाच्या हातातलं ताटच खाली पडलं. कुलगुरूंकडे पाहिलंय, केव्हा झालं, मला कसं नाही कळवलं, काय झालं नेमकं? कुलगुरूंनी सांगितलं, दशरथ महाराज देहामध्ये नाही. केव्हा घडलं, काय घडलं? मग कैकीकडे जातात. मग पुढचा इतिहास आपल्या सध्या. पूर्ण समयो येईल कैसा त्यात,
याचा न कळे की भरवसा, पक्षी चारी दिशा उडोनी जाती. अंधार पडला, सगळे पक्षी नदीच्या काठावरच्या झाडावर रात्री बसले. सकाळी पहाटेचा वेळ व्हायचा होती, सगळेजण आपापल्या मार्गाला निघाले. पक्षी चारी दिशावरून पूर्ण समयोगी कैसा. महाराज म्हणाले, दशरथाचा तरी प्रपंच व्यवस्थित झाला का? मग म्हणाले, सगळ्या प्रश्नांचं उत्तर महाराज एकच द्यायचे, माय दुःखाचा काय आणि सुखाचा काय. आघात पहिल्यांदा मनावर होतो. ते मन स्थिर करण्यासाठी नाम. आणि महाराज आता तुमच्याशिवाय कोणीच नाही. कसे कसे प्रसंग प्रत्येक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येऊन गेले. आर्थिक, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक काय असतील ते काय सगळ्यांचं प्रारब्ध तेच आहे, काही विशेष नाही. बरं काय कोणाचा प्रपंच मला सांगा ना. महाराजांचं ते वाक्य इतकं सर्व समावेशक, कोणाच्या शौचालयातून सुगंध आला का? कोणाच्याच नाही. तसा कोणाच्या प्रपंचातून आनंद मिळतो का? नाही. त्यामुळे मग काय मला सांगा काय तुमचं काय, तुमचं तुम्ही नापास, तुम्ही नापास, मी पण नापास, याच्यात आनंद आहे. तुम्ही पास झाले, मी जर नापास झालो तर अवघड. त्याच्यामुळे काहीच नाही, सगळे नापास आहे तिथे. म्हणून आपण सगळे इथे आहेत महाराज. आणि म्हणून नक्की आपला उद्धार होणार का? 100% का? तर आपण त्या पथावर आहोत. आणि महाराज म्हणाले ना, मी तुम्हाला अनुग्रह दिला, तुमची जबाबदारी. प्लस मायनस नाथांचं जीवन खरंच सर्व संतांच्या जीवनात, पण आता नाथांचं म्हणून म्हणलं आपल्या समोर आदर्श आहे. नाथ तेच सांगतात. आणि पिंगले सारखी देह विक्रय करणारी स्त्री सुद्धा की जगातलं सर्वोच्च आपल्या दृष्टीने असलेलं पाप जर विचार, तिला जर भगवंत जवळ करतो, आपल्याला नाही करणार निश्चित. पण सूत्र तेच आहे की ती म्हणाली मनापासून आता ओके, वैराग्य, विवेक, आता शरणागतीची भावना. भगवंताला इतक्या अनन्य भावाने शरण, भगवंता खरंच आहे आता नाही. आणि त्या शरणागतीने तिला स्वानंद प्राप्त झाला. सज्जनो, नाथ महाराज सांगतात की आपला देह निर्वाह प्रारब्धावर सोपवून महान ऋषी ज्या अंतरात्म्याचा भोग घेतात, तो भोग हा साधक घेऊ शकतो की जो विवेक वैराग्याने शरणागतीने राहतो. असा साधक महान ऋषी ना जो लाभ होतो अनेक वर्षाच्या, अनेक जन्माच्या तपश्चर्येने, तो लाभ केवळ या 2-3 सूत्रांच्या नुसार जर तुम्ही वागला. सूत्र काय पुन्हा की सज्जनो, आपलं भाग्यवान आहे, आपण कलियुगात जन्माला. कलियुगाचे जितके तोटे तितके फायदे पण. फक्त फायदे घ्यायचे का नाही हे आपल्यावर. फार कमी श्रमामध्ये इतके कन्सेशन्स आहेत. लाडकी बहीण आमके तसे सगळे भगवंतांनी या कलियुगात ठेवलेले. काहीच नाही, कुठे गादीवर बैस, उशी डोक्यावर घे, तू उशीवर बैस, डोक्यावर लोड घे, नाही जमलं तर पाठीला लोड घे, काही कर, एक पाठीवर एक पायाखाली लोड ठेव. सगळ्या प्रकारे लोड इकडे तिकडे ठेवून तशी माळ नको घेऊ, काउंटर घे. काउंटर नाही. एका सत्पुरुषाला आम्ही भेटलो, सत्पुरुष नाही, एका सद्गृहस्थाला भेटलो. 10-15 मिनिटाचीच भेट झाली. रेल्वे स्टेशन आम्ही उतरलो, ते आम्हाला भेटायला नौखे होते फार नामस्मरणाच्या बाबतीत. जाऊ दे ना, कशाला सांगूनच टाक. नातेवाईकच होते आमचे मामा. फार लोळू कशाला, म्हणजे असं तसं गेलो. नमस्कार मामा, असं माझ्या हातात काउंटर. तुम्ही हे काय म्हटलं, जपाचं यंत्र. हो का म्हणले. मामा म्हटलं तुम्ही घ्यायचा बसला होता, इथून तितकं ते दिवस राहता, रिटायर झाले, काही काम नाही. बरं काय करावं लागतं म्हणजे. म्हणजे काय नाही, हे असं बटन दाबलं की याच्यावर असं 1, 2, 3, 4 आकडे कर. हे दाबलं की ते म्हणतं का रामनाम. ताबडतोब रेल्वे स्टेशनवर नमस्कार सगळे. ती म्हणजे मी दाबायला नावाजच येईल म्हणायचे. अहो म्हटलं आकडे यायला, मग ते रामनाम कोण घेणार. म्हटलं तुम्ही आपण म्हणायचं का. हो नको म्हणले. अरे बा, आपण म्हणावं लागतं का म्हणले नाम. मला असं वाटलं म्हणजे त्याच्यातून नाम आलं की आपला जप होतो. आता म्हटलं ते यंत्र आहे, पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही दुसरंही आणून देतो म्हटलं घरात, ते लावून हे आपलं बस. धूम्रपानम महत् पुण्यम नित्य स्नानम दरिद्रता, असं त्यांचं सूत्र आहे. ते म्हणजे 9 रांगोळ करायची नाही, अखंड धूम्रपान करणं याच्यातच पुण्य. असो,
म्हणून म्हटलं आपण खरंच भाग्यवान, आपण खरोखर भाग्यवान की निदान आज नाही होत नसेल आपला जप तेवढा, पण आपली तळमळ आहे, आपल्याला नामाचं महात्म्य कळालं, आपल्याला घ्यावं वाटायला लागलं, आज घ्यावं वाटायला लागलं म्हणजे उद्या नक्की केव्हा तरी होईलच, आणि तो उद्या लवकरच येणार आहे. आणि आलाच ना. आपल्यापैकी अनेक लोकांच्या, जवळपास 50-52 लोकांचं श्री महाराजांच्या कृपेने 13 कोटीचा संकल्प थोडाफार मागे पुढे पडेल, पण भरून काढण्याची सद इच्छा आपल्या मनामध्ये, आणि ती महाराज करतायत. आणि याच्या म्हटलं नाथ महाराजांसारखा एवढा महान महात्मा ब्रह्मज्ञानी सत्पुरुष तो सांगतो की अनेक जन्मांचं पुण्य एक वटल्यानंतर त्या जीवाच्या मुखामध्ये नाम येतं. अनेक जन्माचं म्हणजे आपलं तर झालं की नाही, आपण तर सिद्धच झालो की नाही आता, सिद्धच झालो आपण, प्रश्नच नाही. म्हणजे नैराश्य येण्याचं काम नाही म्हणून सांगतो. पण सज्जनो, अजून एक सूत्र सांगतो की माणसाने प्रपंचामध्ये जशी परिस्थिती असेल ना त्याच्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा, आणि परमार्थामध्ये मात्र नाम होत नाही, साधन होत नाही म्हणून असमाधानीच असावं. कोणी किती म्हणणार बापरे अंजली मॅडम तुमच्या 500 म्हणा झाल्या का, अंजली मॅडम म्हणत नाही म्हणजे 700 व्हायला पाहिजे. त्यांनी काय म्हणजे आपण सुद्धा आज 500 झाल्या काही नाही, उद्या होतील की नाही माहिती. आपलं कसं होतं, एकाच दिवशी आदर्शासारखं दुसऱ्या दिवशी उपाशासारखं. कसं काय होतं की खूपच जप होतो, नाही तर होतच नाही. अरे काय करावं आता ते, आपलं सातत्य कमी पडतं, आपली आवड कमी पडते. त्याच्यानं शरणागतीचा भाव सुद्धा नामाने येतो. काही नाही. मी म्हटलं ना, महाराज म्हणाले ना, काय तू, अरे तू जसा आला तसा जाणार आहे, तुझं सगळं चित्रित आहे, काहीच विचार करू नको, तू फक्त आता नाम घे. खरा आनंद, खरी शांती, खरं समाधान नामानेच मिळणार. आणि कोणीच इथे काही असा फार असा मोठा लावून आलेला नाही, सगळे सारखे. महाराज म्हणाले शेवटी या दृश्यरूपी संसारातून भगवंत तारतो म्हणून त्याला अनन्य भावाने शरण जावं आणि त्याच्या अखंड अनुसंधानात राहावं. हे पिंगलेचं सगळं मनोगत आहे. काय सुंदर केलं सांगा. किती त्यांना जर तो विचार पिंगलेसारख्या माऊलीला हा विचार जर तिच्या मनात येत असेल, मला सांगा. म्हणजे महाराजांचं एक परवाचं वाक्य की प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अस्तित्वाचा एक गुण आहे. परमेश्वराने एक सद्गुण सगळ्यांना दिलेला आहे. म्हणजे अगदी चोर डाकू कोणी असू द्या, तो कोणता माहिती, प्रत्येकाला जगावं वाटतं आणि प्रत्येकाला आनंदाने जगावं वाटतं. ही जी आनंदाची स्फूर्ती आहे, हे जे आनंदात आपल्याला राहावं वाटतं ना, हाच परमात्म्याचा आपल्यामध्ये अस्तित्वाचा गुण आहे. आपल्याला तेच करावं वाटतं, तेच म्हणजे आनंद आनंद आनंद. मग तो मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपल्या बुद्धीनुसार, आपल्या पूर्वसंचितानुसार त्या मार्गाचा अवलंब करतो आणि तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून कबीरांच्या किंवा सुफी संतांच्या किंवा अनेक संतांच्या काव्यामध्ये अपूचं, गांजाचं आणि नंतर मद्याचं वर्णन केलेलं आहे की ती जी धुंदी आहे ती भगवंताच्या नामाची. तो का तसं घेतो तर त्याला स्वतःला विसरायचं, त्याला आनंदामध्ये रममाण व्हायचं, आणि ते होण्यासाठी जुन्या काळी अपू, चरस, काय ते हे वेगवेगळे पदार्थ सेवन करतात. उद्देश त्याचा काय, सुख मिळावं. त्या अपूची, त्या गांजाची जी धुंदी आहे, कबीर म्हणाले ती नामामध्ये मी अनुभव करून आले. ती धुंदी नामाची एकदा जर सवय लागली ना, ते लागेपर्यंतच नाही, व्यसन लागेपर्यंतच असते. तसं आपल्याला, मी सकारात्मक काही म्हणतो, हे नामाच्या व्यसनाबद्दल ते लागायला पाहिजे. आणि ते लागण्यासाठी ना रोज थोडं घेतलं पाहिजे. तारुण्यातल्या गप्पा सगळ्यांनी आठवाव्या, पुरुषांनी विशेषतः. थोडं घे, चोरून सिगारेट पहिल्यांदा प्यायची, मग हळूहळू वळायचे. याचं समर्थन मी करत नाही. तसं काय सांगा तुम्हाला, एक भक्त मी असा पाहिला, तरुण मुलगा आहे आणि वडील होम डिव्हाइस होते. आता होम डिव्हाइस त्यांचं वजन, त्यांचे कारभार, त्यांच्याकडे येणारी संपत्ती, त्यांची वृत्ती, आणि अशाच्या पोटी हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्मला. तसं एक सात्विक मुलगा जन्माला. त्यांनी माळ घेतली की हे मारायचे. पण तो भक्त असा की तो पांघरून घेऊन सादरीमध्ये जप करायचा. काय भगवंताच्या नामाचं प्रेम. आणि स्वामी समर्थांचा भक्त आहे.
स्वामींकडे गेला, अक्कलकोटला अनुग्रह घेतला आणि स्वामींना म्हणाले की मला श्रीराम जयराम हा जप आवडतो, तर तुम्ही माझे गुरु, पण जप माझा हा. स्वामी म्हणले हरकत दयावेळ. किती छान, काय प्रेम असते. या आत्ता 21व्या शतकातली गोष्ट काय आहे की तो प्रल्हाद आजही जन्माला येतो. हिरण्यकश्यप असू द्या, हिरण्यकश्यप जरी असला तरी कयाधूच्या पोटामध्ये तो वाढला. कयाधू सुत प्रल्हादा नाम घेतले अति आवडी, उद्धरिले त्या दुष्ट पित्याला, स्मरता एकची नाम श्रीराम जय राम. सज्जनो, अनन्य शरणगतीचा भाव फार गरजेचा आहे. 2-3च गोष्टी मी म्हटलं ना की रोज आपण जे 1 तास इथे चिंतन करतो, या चिंतनासाठी मला एकच वाटतं की रोज 1-2 वाक्य तुम्ही तुमच्या आवडीने, तुमच्या मनाने लक्षात ठेवा, लिहून ठेवा. मला दाखवण्यासाठी नाही, आपल्या अभ्यासासाठी की नाही विवेक काय असेल, वैराग्य काय असेल. मग आपण कसं फार सोप्या गोष्टी हो. आणि बघा, हा पूर्ण जो ग्रंथ आहे ना, एकादश स्कंद आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला खूप वेळा वाटणार आहे. किती रिपिटेशन आहे? रिपिटेशन कशासाठी आहे? सातत्याने तुम्हाला ते सांगायचं की देह म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही प्रत्यक्ष परमात्म्याचे अंश आहे. मग तुम्हाला का जाणवत नाही? हे दोष आहे. हे कसे कमी करायचे? या निघणार. साधन काय? हे त्याची पथ्य काय? मन, देहबुद्धी, आसक्ती, वासना, सद्बुद्धी. सद्बुद्धी कशी निर्माण होईल? वासना कशी जाईल? वासना क्षीण कशी होईल? ह्या एका टप्प्याटप्प्याने एक गोष्ट नाथ महाराजांनी पुन्हा पुन्हा आपल्याला ती सांगेल. कारण हा सगळा जो संवाद आहे सज्जनो, हा सगळा संवाद तिथे चाललेला आहे. कुठे? द्वारकेमध्ये भगवान गोपाल कृष्णांचा आणि उद्धवाचा तो संवाद आपल्याला सांगणारे आहेत यदुराजा आणि अवधूत, आणि ते त्यांच्यातलं तत्वज्ञान समजून सांगतायत नाथ महाराज. इतकं सोपं. पुढे म्हणाले की शेवटी पिंगला स्वतःचा अनुभव सांगते. बघा काय म्हणते ती, की जगामध्ये दिसणाऱ्या सर्व पदार्थांबद्दल जर खरी निरासक्ती, आसक्तीच नाही, निरासक्ती, निराशा, वैराग्य सगळे समांतर. ते म्हणाले जेव्हा जगातल्या दिसणाऱ्या सगळ्या पदार्थांबद्दल खरी निरासक्ती झाली तर आपण स्वतःच आपला उद्धार करू शकतो. उद्धरेत आत्मन आत्मनः. पिंगला सांगते, तिला जर सद्बुद्धी उत्पन्न होऊन ती जर स्वतःचा उद्धार करून घेऊ शकते आणि त्याची सूत्र आपल्याला सांगते, तर आपण थोडाफार प्रयत्न केला तर महाराजांच्या कृपेने याची देहा, याची डोळा, याच जन्मी आपल्याला उद्धरून जात आहे. आपण अभ्यास तर करूया नाही का? आता 3 महिन्यावर 4 महिन्यावर 12वी 10वीच्या मुलांच्या परीक्षा आल्या. बघा त्यांच्या अभ्यासाचा जोर कसा वाढतो. रात्रंदिवस बसतात, दिवसाचा रात्रीचा दिवस करतात, थोड्या वेळा बघ जातात, थोड्या वेळ पाहून येतात, पुन्हा अभ्यासाला खरा साधन, खरा अभ्यास विद्यार्थी. आणि 4 महिन्यामध्ये मारता येईल तेवढी मोठी उडी नाही, 85, 90, 95 कितीपर्यंत मला जाता येईल तेवढं. आणि जितका तो पर्सेंटाईल मध्ये जास्त आहे तितकं उत्तम कॉलेज प्रापंचिक दृष्ट्या त्याचं मिळवण्याचं ध्येय आहे. आपण या जन्मामध्ये अशी तयारी करावी की पुढचा जन्म, ते म्हणाले ना आपल्याला लग मराठीत असं, की याच्यापेक्षा चांगल्या साधकाचा, अतिशय की जन्मापासूनच नाम घेणारा साधक पुढच्या जन्मात आपणच यायचे. पुढच्या जन्मात एवढा छान अभ्यास करू की त्याच्या पुढच्या जन्मात सत्पुरुष म्हणून जातील. आपण लाखो लोकांना नामानं लावू, प्रसिद्धीसाठी नाही, आपल्या उद्धाराच्या ज्या पातळी दिसणार सांगतो. कारण काय, एक प्रपंचामध्ये जे आहे ना, एक टार्गेट ठेवून आपण चालतो, इतक्या दिवसात हे, इतक्या दिवसात हे. तसं परमार्थाचं सुद्धा आपण एक टार्गेट ठेवलं पाहिजे. आणि ते आपण बघा, एक व्यवसाय, एक घर बांधायचं, तो सांगतो आपल्याला इस्टिमेट 50 लाखाचं. आपण मनात धरून 70 लाखापर्यंत जाणार आहे. 80 लाखाची तयारी आपण सेव्हिंगची करतो की नाही? हे जसं आहे तसं 13 कोटी एकदा झाला नाही, आपल्याला 2दा करायचा म्हणून हा 13 कोटी पहिल्यांदा झाला पाहिजे नाही. 13 कोटी करायचा म्हणून तर मग ढासळलो आपण. आपल्याला जायच्या आधी 2 वेळा 13 कोटी वर्षातही करून जायचं. हे टार्गेट ठेवलं म्हणजे पहिला 13 कोटी होईल, दुसरा महाराज करून घेतील. हा मला माझ्या अभ्यासाने, माझ्या प्रयत्नांनी, त्यांच्या कानावर घालून, त्यांना शरणागत भाव देऊन
त्यांच्याकडे क्रेडिट देऊन मी करता करविता नाही, पण माझी इच्छा ही आहे की तळमळ, महाराज म्हणाले तळमळ हा प्रपंचाचा प्राण आहे. हे भाग करा, परमार्थाचा प्राण प्रपंचाचा आहेच, ती जास्त तळमळ आहे आपल्याला प्रपंचाची, परमार्थाची लागत. सज्जन हो, ते करण्यासाठी, आणि ती म्हणते की खरी निरासक्ती फार अवघड आहे हो. परवा त्यांनी समजून खूप सांगितलं आपल्याला की आपण सगळे कसे आहोत, फारच अवघड आहे. तात्पुरती नैराश्य, तात्पुरतं वैराग्य बस, आणि त्याचा अनुभव गोवर्धन घाटला आपल्या सगळ्यांनी घेतला, पुरुषांनी. तर बस जाऊस तरच तिथे तिथे व्हॉट्सअप आहे, त्याला लावे, पण अरे त्याला बंद करा, मग काय सांग, तिथे सुद्धा वैराग्य राहिलेलं नाही. फोन आला की पहिले गेले, बरं किती वाजता जायचं, मग म्हणजे आमचे कामं ऍडजस्ट करतायत, साहजिक आहे, जाऊ तर लागणार. 4 दिवसाचे सगळे आहेत, कोणी कुणाचं नाही, कुणाला दुःख नाही, तुमच्या वाचून कुणाचं अडत नाही. म्हणून आपण स्वार्थ खरा साधा आहे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा. खरा स्वार्थ हाच आहे, दुसरं काहीच नाही. खरा स्वार्थ आपण साधून घ्यायचंय, आपल्या वाचून कोणाचं अडत नाही. ते जे रडणं असतं ना आपण गेल्यानंतर, आता तुम्ही ज्या सोयी सुविधा आणि जे काही घरकाम करत होतं ते कोण करणार पुढे, याच्यासाठी रड नाही. नवऱ्याची चांगली बायको गेल्यावर याला सकाळी कोणी विचारणार नाही, याच हे सत्य, त्याच्यासाठी रडणं. प्रेमाचं रडणं कोणाचं, फक्त एक सद्गुरू असा आहे जो खऱ्या अर्थाने तुमच्या अर्थाने, की ज्याला तुमच्याकडून प्रेमाशिवाय दुसरी कुठलीच अपेक्षा. आपण त्यांना काय देणार, त्यांच्याकडे काय कमी, फक्त ते म्हणतात तुझं मन दे गड्या मला, बस, बाकी काय. तू कसा, म्हणजे किती महाराजांचं तुम्ही कसेही असा, असं वाक्य महाराजांचं. आता मला सांगा, कसेहीला तुम्ही अंडरलाईन करून ठेवा, त्याच्यामध्ये हे हजारो प्रकारचे भक्त आलेले आहेत. अजामेळ आला, पिंगला आली, मी आलो, तुम्ही आले, सगळे आले, आळशी आले, झोपुळा आले. रोज महाराज 3:30-4 ला उठवतात. किती जण उठतात मला सांगा. प्रत्येक जणाला आपल्यापैकी सकाळी 3:30, 4, 5, 2:30, कोणाला 2:30ला, कोणाला 3ला उठवतात. अरे उठ, अभ्यासाला बैस, नामाला झोपतो महाराज. 6च वाजता. प्रल्हाद महाराजांच्या पत्रामध्ये महाराज म्हणाले, राम प्रहराची वेळ फार चांगली असते. अशा वेळेला कोणी मानस पूजा करेल, कोणी जप करेल, कोणी सद्गुरूंच्या चरणांवर डोकं ठेवून मनापासून त्यांची मानस पूजा करेल, ती वेळ फार गोड आणि पवित्र असते. कोणी अशा वेळेला म्हणाले गाढ झोपी जाईल, तर त्यालाही गाढ झोप आली. सगळे सांगतो काय झोप लागली 5 ते 6, वा वा वा, गेला सगळा आयुष्याचा वेळ महत्वाचा. आजची पहाट गेली, उद्या येणार आहे का, गेली का, नामाविना गेली. ही तळमळ सज्जनो माणसाच्या महाराजांच्या कृपेने आपल्याला लागली पाहिजे. बोच असल्याशिवाय माणूस चांगला वागत नाही. धाक नाही तर मनापासून स्वतःची अभ्यासाची एक तर आवड पाहिजे, नाही तर निदान मायबापाच तरी धाक पाहिजे. तुला एवढे मिळायला पाहिजे, तुला गाडी दिली, घोडी दिली, आमचं दिलं, पुढे फिरायला लागला असतो, विचारतो की नाही आपण मुलाला, तसं आपल्याला विचारणार कोणी. म्हणून लहानपणी आपल्याला फार वाटायचं आई बाबा का, कोणी विचारत, आणि खऱ्या अर्थाने मग कोणीच विचारत. आईचं त्याच्यासाठी असतं ना, म्हणजे आपल्याकडे खिशात पैसे राहतात, मग आपल्या कोणी आपल्याला पाहिजे ते खाता येईल असं वाटायचं लहानपणी. आता असं वाटतं आता लहान व्हावं. आणि मग ती कविता आठवते, माझा आठवतो तोच सुखाचा काळ, जेव्हा होतो मी बाळ. आता काहीच नाही, आता पुन्हा मागे नाहीच. म्हणून आता जो पुढे आनंद आहे तो महाराज म्हणाले आत्ताही बाळ होता येतं त्यांच्या चरणी. महाराज म्हणाले माझ्याशी कसं वागा, आईसारखं. तुम्ही आईशी जितक्या प्रेमाने, जितक्या निसंकोचपणे, तिच्या समोर काय हो संकोच केला दुर्योधनाने. गांधारी म्हणाली होती, तिला माहित होतं काय होणार, बरोबर नारदांनी सांगितलं, अरे आई समोर असं जातोस का, जा. गेले केळीचे पानं लावून, बरोबर तेवढीच जागा भीमाने धरली. श्रीराम समोर. निसंकोच आपल्याला सद्गुरूंबरोबर राहता आलं पाहिजे. नाथ महाराज ही सांगते की आपण स्वतःचा उद्धार असं ज्याला स्पष्टपणे कळू लागतं, आपण आपला उद्धार करून घ्यावा असं ज्याला कळू लागतं, त्याचा उद्धार तो भगवंत निश्चितपणे करतो. पिंगला सांगते की तो माझ्या आतच आहे ना, जो माझ्या अंतरात्म्यामध्ये बसलेला खरा माझा निज म्हणजे जवळचा, अगदी जवळचा निज पुरुष, तो आत्माराम, त्याला सोडून
आयुष्यभर मी बाहेर सुख शोधतो. मला तर वाटतं ही कथा घडलेली आहे, पण ही किती प्रतिकात्मक आहे. पिंगलेसारखंच आपण वागतो ना रोज, म्हणजे त्याला सोडूनच जातो ना, त्याचाच विसर आपल्याला कायम आहे. आणि या इथे तो अंतरात्मा, तो आत्माराम बसलेला असताना इथे तो आपल्याला कायम सुख द्यायसाठी आतून आवाज देतोय रोज सकाळी, तरीही आपल्याला उठा वाटत नाही. तरीही त्याला सोडून आपण दुसरीकडे सुख शोधतोय की जे अशाश्वत आहे. दृश्यामध्ये दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी आपला वेदांत सांगतो की हे सगळं अशाश्वत आहे, हे संपणार आहे. जे दिसतं ते नसतं, होणारच आहे. एवढं असून सुद्धा आपण त्याच्याच मागे लागतो. वेगळी पिंगळेची कथा काय, तो तिचा देह विक्रीचा अनुभव होता, आपला वेगळा, काय फार विशेष नाही. सूत्र यातलं मी म्हणलं ना, पिंगला आख्यानात आहे खरा पश्चाताप झाल्यानंतर येणारं वैराग्य, त्यातून निर्माण पहिले झालेला विवेक आणि त्या विवेकाच्या माध्यमातून सूत्र पिंगला आख्यानातलं हे फार सुंदर आहे. बाकी कथा काहीच महत्वाची वाट. पुढे म्हणाले, ती सांगते की गावलेल्या पुरुषाच्या जवळ जर रंभा आली म्हणाले, त्याला काहीच, त्याला त्याची जाणच राहत नाही, त्याला विषय स्फुरणारच नाही, कारण तो गाढ झोपलेला. आता कोण आहे मग म्हणाले, त्या पुरुषाजवळ जरी रंभा आली तरी तो जसा निर्भय तसा भक्त नाथांना हे सांगायचं, तुम्हा आम्हाला असं बनायचंय. अवधूताला हे अवधूत हे याच्यासाठी सांगताय की तुम्हा आम्हा सगळ्यांना, यदुराजा तर अतिशय ज्ञानी होता, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही, ते तर ब्रह्मज्ञानी होते. ही सगळी कथा सज्जनो आपल्यासारख्या भक्ती मार्गावर, परमार्थ मार्गावर चालणाऱ्या सगळ्या स्त्री पुरुषांसाठी. ते म्हणाले की तो गाढ झोपलेला पुरुष जसा निर्विकार असतो, असा निर्विकार कोण राहतो, सद्भक्त, या मार्गावर चालणारा भक्त. तो कसा असतो म्हणाले, तर ते म्हणाले की ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, ज्याच्याकडे पूर्ण शरणागती ज्याला प्राप्त झालेली आहे, असा पुरुष त्याच्या बाजूला विषय प्रत्यक्ष उभा राहिलाय तरी तो त्याच्याकडे डुंकूनही पाहत, कशा तऱ्हेने पाहत नाही. म्हणाले झाले आपली कधी नाथांचं दृष्टांत आहे बरं, आपण सांगू शकतो. नाथ म्हणाले, त्यातून बाहेर पडलेल्या तुमची वासना जाईल का? जी किळसवाणी वृत्ती त्याकडे पाहतात आहे, अशी किळसवाणी प्रत्यक्ष विषय तुमच्या समोर असताना तुमच्या त्या साधकाकडे जात नाही, इतका तो साधक वैराग्याने परिपूर्ण झालेला आहे. त्याचं सूत्र आहे विवेक. विवेकाचं सूत्र आहे की त्याची खरी परिस्थिती कळलेली, की हे शाश्वत नाही, हे सुख खरं नाहीये, हे तात्पुरतं आहे. भातुकलीच्या खेळाने पोट भरतं का? नाही. व्हॉट्सअपवर आपल्या मुलीने आपल्याला खूप सुंदर सुंदर, घ्या बाबा जिलबी घ्या, पोट भरणार आहे का नुसत्या व्हॉट्सअपवर पाहून? ते जितकं खोटं आहे सज्जन हो, इतकं खोटं सकल संतांचं म्हणणं आहे की हा आजूबाजूचा सगळा संसार आहे. हे समजून घ्या, हे समजणं गरजेचं आहे. म्हणून ते रोज आपल्याला ते सांगतायत की दृश्य शाश्वत नाही, अशाश्वत आहे. आणि ते वेदांतात प्रश्न फार, कसा तुला जायचं? चिदानंद रूप शिवोहम शिवम, आद्य शंकराचार्यांचं ते जे षटक आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की तू तू जीव नाही, तू शरीर नाही, तू हे नाही, तू नाही, तू कोण आहेस? चिदानंद रूप शिवो. मग हे माझ्या मागे काय लागलं? सिस्टीमचा भाग आहे. एवढी मोठी यंत्र सगळे त्याला एखाद्या स्त्रूनी म्हणून मी निघून जातो, नाही निघणार, त्याचा तू पार्ट. ते जोपर्यंत चालवेल तोपर्यंत तुला चालवावंच लागणार. ज्या दिवशी त्याला ते काढून टाकायचं त्या दिवशीच तो काढून टाकणार. पुन्हा 9वा अध्याय आठवतो भगवद्गीतेतला आणि ज्ञानेश्वरीतला, आणि ते सांगतात की आपण सगळे कळसूत्री भावले आहोत. बस. मग आपण काय करायचं? आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य, बाबा असं वाग. महाराजांनी हरीला समजून, जावायला समजून, त्याला जाऊन समजून सांगितलं, बस एवढं. त्याच्यानंतर घडेल ते समाधानाने स्वीकारणं, यालाच वैराग्य असं म्हणतात. तुमच्या आयुष्यामध्ये जे घडेल ते आपण जे लावलेले, एक वाक्य एका दिवशी चिंतन, एक आठवडा त्या वाक्याचं चिंतन करायचं, एक आठवडा त्या वाक्यानेच आचरण करायचं. म्हणून म्हटलं ना, एक वाक्य आपण घेऊन ठेवा पहिलं, मला म्हणजे सगळ्यांना समाधान.
वर्षभर या वाक्याचा अभ्यास करा. महाराज म्हणाले या वाक्याचा मनापासून जर विचार केला तर तुम्हाला वर्षभरात समाधान लाभेल. कोणतं वाक्य आहे ते महाराजांचं बोधवचन? जे घडेल ते माझ्या म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणाचं आहे हे समजून समाधानात राहणं हा परमार्थ आहे. या दरम्यान आपण नुसतं बसून राहायचं का नाही. आपण आपलं फक्त आपण काय करू शकतो? कर्तव्यच करू शकतो. मला असं वाटतं की माझा मुलगा तो माझ्या आज्ञेत वागेल, सांगून पाहावं, आग्रह धरू नये, सांगून पाहावं, बाळा अभ्यास कर, लावली लाख रुपये मिळेल, चांगलं पॅकेज, थोडाफार बरा संसार करू शकशील, तुझ्या हातात दिले. 4 वेळा समजून सांगावं. आता मोठा झाला, त्याचा जोडा आपला जोडा एक झाला, समजू. त्याच्यानंतर जे होईल महाराजांच्या कानावर जप करत बस, कारण याच्याशिवाय आपण काहीच करू शकतो. काय करणार तुम्ही? 17-18 वर्षाचे पोरं झालेत, बाहेर गेल्यानंतर खरंच ट्युशनला गेला नाही, मला एक्स्ट्रा क्लास आहे, गेला मित्रावर सिगारेट पीत दिसला, आपण काय करू शकतो? ही परिस्थिती सगळ्यांचीच आहे. अशा वेळेला तुमचं समाधान बिघडणार नाही. बरं, ह्याच्यातून एक मार्ग, टेन्शन घ्या, तुम्ही बीपी वाढवा, तुमचा हार्ट अटॅक, तुम्ही मरा. नाही, शांतपणे अभ्यास करा. महाराजांचा अभ्यास म्हणजे नामाचा अभ्यास करा, महाराजांच्या कानावर घाला, जे होईल ते. कारण भाळी जे लिहिले कदापि नटकालत्रयी मानवा, सगळ्यांसाठी, पुरुषांच्या घरात माणसं जवळची, त्यांच्या रक्ताची. म्हणून त्यांनी सांगितलं संतांचे न आप्त न होती संत. म्हणून खऱ्या संतांनी त्यांच्या ज्या काही संस्था, मंदिरं, अमकं तमकं ते पहिल्यांदा सांगितलं त्यांनी, महापुरुषांनी. म्हणजे याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आले. ते म्हणाले या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये माझ्या वंशातला कोणीच नसेल, ट्रस्टी म्हणून राहणार नाही. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज म्हणले आमच्या वंशातला मंदिरावर कोणीच नसणार आहे. बाबांनी एवढा मोठा चतुर्वेदीचा आश्रम आहे, त्यामुळे माझ्या घरातला कोणी याच्यावर राहणार. एवढी निस्पृहता आहे. म्हणजे मला माझं म्हणून काही ठेवायचं, मी माझ्या प्रपंचात जर माझं, बाबांनी आयुष्यभर घर नाही, आयुष्यभर साधूवाड्यात राहिले. त्याच्या आधी तर 2-4 ठिकाणी किती वेळ बाबांना त्या पाठशाळेसाठी फिरावं लागलं. अर्धापूर, जिंतूर, बासर, कार्ला, धुळे. यवनांच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या मुसलमानांनी कोणी पाठशाळा चालू दिली नाही, पण त्यांनी बंद नाही केली. मग या दरम्यान एवढा मोठा प्रपंच, विंचवाचा महापुरुष बायको, आपले लेकर, इतरांचे 20 लेकर घेऊन फिरत तिथून गेले. शेवटी वाला आप्पांनी प्रियोतमानंदांनी आणि तिथे आश्रम उभारला. 98 वर्षाचं आयुष्य या सत्पुरुषांनी स्वतःच घर बांधण्याची मनीषा झाली नसेल का? झालीच नाही. कार्यच एवढं मोठं, मला संस्कृत याच्यात घर बांधायला कुठे वेळ मिळेल? किती निस्पृहता. सज्जनो, ही निस्पृहता विवेकाने आपल्या जीवनाचं ध्येय काय, आपल्याला काय कार्य करायचं, की आपण कशासाठी जन्माला आलो. आणि या दरम्यान ते म्हणाले ना की सूत्र, त्या आसक्तीचं सूत्र कसं की मला लग्न करावं एखाद्या जीवाला, लग्न झालं, 2 जीव एकत्र आले, नवीन 4 जीव निर्माण झाले, पुन्हा आसक्ती, पुन्हा प्रपंच, पुन्हा तो सगळा मेळा वाढला, पुन्हा त्या सगळ्यांचे प्रारब्ध. बरं, ते जन्माला जे कोण येतात, ज्यांचा मागच्या जन्मीचा संबंध आहे तेच आपल्या आयुष्यामध्ये येतात, जन्मालाच नाही. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्टी, नाही तुम्ही इथून आता बासरला चालले, एकाच दिवशी चालले, एक जण असा जवळ येतो, बसतो, कारण नसताना तुमच्याशी भांडण करतो, बस तेवढाच भांडतो, पुन्हा त्याची तुमची पुन्हा भेट असते. कोणत्या जन्मातलं कोणतं त्याचं राहिलेलं भांडण असतं तो कोणतं? याला उत्तर तुम्ही काय देणार? याला वेदांत उत्तर देतो, आयुग कर्मच्या वित्तांची विद्या निधने. जे काही कर्म आहे, जे काही ठरले ते एवढा येणार, तो चुकवून जाणार. काही प्रवासात अशी भेटतात की पुन्हा केव्हा भेटतच त्यांचं अहो किती छान वाटतं, कधी भेट होईल. ते म्हणले नाही, पुन्हा भेट नाही. काय योगायोग माणसाच्या आयुष्यामध्ये सज्जनो असतात. पण हे सगळं भारतीय तत्वज्ञान, भारतीय वेदांत इतक्या सुंदरपणे आपल्याला समजून सांगतो. म्हणून या मानवी जीवनातलं खरं दुःख होण्याचं कारण त्याच्यापासून दूर जाणं,
क्रमांक 2, अखंड आनंद मिळवायचा त्याचं सूत्र सकल ग्रंथांमध्ये सांगितलं. त्यातला हा एक महत्वाचा ग्रंथ नाथ भागवताचा. पुढे म्हणाले की जसं ओकलेल्या अन्नावर पुन्हा आपली वासना जात नाही, तसा हा विवेक वैराग्याने बनलेला पुरुष त्या सगळ्या दृश्य जगाकडे पाहतो, विकारांकडे, विषय पाहतो. विषयांकडे पाहिला त्याला विकारच निर्माण होत नाही. तसं तुम्हा आम्हाला एका मर्यादेपर्यंत तरी या जन्मामध्ये गाठायचं. जे जे घेतलं ना ते पहिलं तीरापेक्षा मी म्हणतो की झाला आता प्रपंचाचा भाग संपलाय. किंबहुना राहिला जरी असेल तरी त्याच्या स्मरणात हा प्रपंच करा. महाराज कुठे तुम्ही कुठे तर तुम्ही नाही. महाराजांच्या मंदिरात मी आहे, गोंधळ्यात तर मी आहे, भजन कीर्तनात तर मी आहेच. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना खरं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे ती, पण ते म्हणजे मला राहावंच लागतं. प्रपंच काय महाराजांच्या आवडीचा विषय का, पण म्हणजे जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात सुद्धा मी राहतो. ते कशासाठी? तुमचा माझा प्रपंच हलका करून तुम्हाला परमार्थाच्या मार्गावर ओढून नेण्यासाठी. रोज चल बाबा चल. एकच किती सुंदर, जो मरणात प्रपंच करतो त्या प्रपंचात देखील मी आहे. आणि तेवढंच वाक्य सारख्यांसाठी. म्हणून ते स्वतःला दीनानाथ जे म्हणतायत ना, तर ते म्हणाले हा प्रापंचिक मनुष्य अत्यंत दीन आहे म्हणाले. इतके विघ्न आहेत त्याला, इतक्या अडचणी आहेत त्याला प्रपंचिक माणसाला. काल परवा तुम्ही ऐकली की नाही मला माहिती, पण मी ती गोष्ट ऐकली. नारद मुनी भगवंताच्या भेटीला गेले. नारायण नारायण विष्णू आता नारद झाले तरी काय झालं, शिक्षणासाठी अनेकांचे अहंकार हे केले. यांना थोडसा महाराज म्हणजे तसं इतका सूक्ष्म आपल्याला कळत नाही तर सुद्धा कळाला नसेल असं मला वाटतं. भाष्य करण्याची हे नाही, पण एक ऐकून मला असं वाटतं. नारद मुनी गेले, भगवंताला विचारले, भगवंत प्रसन्न होते. नारद तर काय नारायण नारायण अखंड म्हणत असल्यामुळे ते अखंड प्रसन्न होते. भगवंताकडे गेले, भगवंताला म्हणले, भगवंत असे पाहत होते म्हणजे एखादा आपल्या लॅपटॉपवर पिक्चर पाहत तसं भगवंत त्यांच्या लॅपटॉपवर पाहत होते की मृत्यू लोकात काय चाललंय काय नाही असं पाहत होते. ते पाहता पाहता यांनी नारायण नमस्कार केला, त्यांचं लक्ष डायव्हर्ट केलं. म्हणजे सांगा तुम्हाला मनात आपल्या खात्री असते तेव्हाच आपण असं की जेव्हा माझ्या घरात तुम्ही असं माझ्या मनात आल्यावर तेव्हा विचारतो. तसं नारद म्हणले, पण तुम्हाला खरंच कोण आवडतं, खरं मनापासून सांगा म्हणले. आता मनात असं वाटतं की तू अखंड माझं नाम घेतो, तिन्ही लोकात फिरतो, माझ्या नामाचा प्रचार करतो वगैरे, तर माझं नाव घेतील असं नारदांच्या मनात होतं. आणि ते पाहत होते खाली मृत्यू लोकातले सगळे प्रापंचिकाचे गडबड पाहत होते. कोण? भगवंत. भगवंत म्हणाले मला हा सामान्य मृत्यू लोकात माणूस आवडतो. म्हणजे मला याला माणसाच्या जीवनात दुःख असतात, मला नाही. ती कथा तुम्हाला माहिती, एका डोळ्याची दोन डोळ्याची. माझा एक डोळा तर त्याचे दोन डोळे असेल तर माझा एक जाऊन द्या म्हणजे असे मागणारे. ते म्हणजे मला नाही, ते घ्या. मृत्यू लोकातल्या सामान्य कलियुगातल्या माणसाविषयी तुम्हाला प्रेम. नारद म्हणले हो कसं काय आहे रे म्हणे, मला समजूनच सांगा. काहीच नाही म्हणले, मी एवढा अखंड नाम घेतो, तिन्ही लोकात तुमचा प्रचार. माझ्या इतका उत्कृष्ट पहिला पत्रकार म्हणले मी, की जिथे फक्त तुमच्या नामाचं तुमचं महात्म्य गातो, आणि तरी तुम्ही त्याला या वर्षीचं नोबेल द्यायला लागले, भारतरत्न द्यायला लागले, तर हे कसं काय शक्य आहे? तर ते म्हणले हरकत नाही. नारद मजा आवडते काय ते म्हणजे अहो मी नाम घेतोय ना अखंड, ते सगळं खरं आहे. सूत्र मग म्हणले असं करा, अखंड दिलं गोल आकाराचं एक 10 लिटर दूध बसेल, काठोकाठ त्याच्यात दूध भरून. त्यामुळे हे दूध घ्या, हे भांड घ्या आणि त्रिलोकात फिरून घ्या. सांडायचं नाही म्हणजे एक थेंब जरी सांडला तरी संपलं. आणि जर नाही सांडलं तर तुम्ही माझे आवडते झाला. बस. तुम्ही नाम घेता ना अखंड, हो. तुम्हाला माझा विसर पडत नाही, तुम्ही माझ्या काव्या अनुसंधानात आहात ना, हो म्हणा. बस बस. ते तर म्हणजे काहीच नाही, त्रिलोकात जायला मला काय. कोणतं जेट होतं त्यांच्याकडे आपल्याला माहित नाही, घेतला असं
पूर्ण लक्ष त्याच्याकडे. एक या लोकात गेले, पाताळात गेले, स्वर्गात गेले, मृत्यू लोकात आले, मृत्यू लोकातून दिल्ली, मुंबई, दिल्ली, न्यूयॉर्क, जर्सी, लंडन करून न चालता भगवंतासमोर उभे आले. का हो? काहीच नाही, आनंद म्हणले, एक थेंब नाही. अरे काय म्हणले भावना, खरंच असं म्हटलं तर झालंच. नारदाला सुद्धा सगळी प्रवृत्ती. पण एक फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही जिंकलात म्हणा. त्याला काहीच नाही म्हणे, द्या सांग. म्हणजे सगळं तुम्ही किती न सांडता, कुठे सांडलं नाही, पाताळात गेले, एक पुन्हा स्वर्गात आले तरी, विष्णू लोकात आले तरी, अहो एक थेंब नाही सांडलं. मोजून घ्या म्हणले तुम्ही, 10,85 आहे म्हणा, तुम्ही दिलं एक एम. अरे बाप. पण नारदा हे सगळं झालं म्हणले, या दरम्यान नाम काही ऐकू आलं नाही मला तुमचं. हो, तेवढं मात्र राहिलं म्हणलं. त्याच्यावर भगवंताने उत्तर दिलंय ना, तिथे आपण तुम्हाला फक्त एवढं दूधच सांडू द्यायचं नव्हतं म्हणजे नारदा. तो जो कलियुगातला सामान्य माणूस आहे ना, त्याला अखंड असं अनुसंधान वेगवेगळ्या गोष्टींचं ठेवावं लागतं आणि ते सगळं ठेवून तो नाम घेतो म्हणजे तुम्हाला विसरत. म्हणून तुम्हाला नाही त्यामध्ये नारदाची थोडी आणि मृत्यू. आपण सामान्य माणसं म्हणून जन्मात थोडं आपल्याला साधायचं, जन्म प्रपंचाच्या घटना राहणार. या जन्मात हे पुढचं संपलंय, आहेच काय एक एक रोल फिटत चाललं. काहीतरी मागच्या जन्मात झालं असेल, सोडून द्या. यांनी अपमान केला, करू द्या, काय होणार या देहाचं, दुसरं काय. बरं तुम्ही मूर्ख आहे, बरं आपण मूर्ख आहोत का, नाही, मग वाईट वाटायची गरज काय. बरं आपण खरंच मूर्ख आहेत तरी मूर्खच म्हणले, वाईट वाटायची गरज नाही. संपलं. किती साधी गोष्ट आहे, समजते. पण उमजण्यासाठी नामसाधनेची गरज आहे. नाथ महाराज ते स्पष्टपणे सांगतात की त्याची आसक्ती त्या सत्पुरुषाची की ज्याचा विवेक, वैराग्य, ज्याची, ज्याचा अनुसंधान, ज्याचा मना, त्याला ह्या सगळ्या संस्थेने सांगतात. आणि ते झाल्यानंतर जसं त्याचं मन दृश्य पाहून दृश्यातली आसक्ती, त्याला कुठल्याही विषयाची आसक्ती निर्माण होत नाही, असा सत्पुरुष आपल्याला बनण्यासाठी पिंगलेच्या या आख्यानातनं नाथ महाराज अशा प्रकारचं निवेदन करतात. झालेली आजची सेवा संत एकनाथ महाराज आणि आपल्या सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि आनंदाने नाथ महाराजांनी जे जगलंय, विशेषतः मला तर असं वाटतं की जे दुःख नाथ महाराजांनी, इतका महान पुरुष, त्याच्या वाटेला हे दुःख यावं, तरी ते म्हणतात की या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि त्याची सगळ्यांची कारणं त्यांनी दिली. तो अभंग आपण प्रार्थना म्हणून देऊया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याची कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत से आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोहिला ऐसे नाही, ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैसा परी राहे, जैसी स्थिती आहे
तैषा परी राहे कवतुक पाहे संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी जी चिंता त्यासी सर्व भावे आवडीने भावे आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.